नमस्कार. आंबेगाव संवादमध्ये आपले सहर्ष स्वागत. गेल्या 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लोककलेत कलगीतुऱ्या सामन्यांमधला एक तुरेवाला आवाज शाहीर रामदास गुंड यांचं दुर्दैवी हृदयविकाराने निधन झालं. परंतु कायम त्यांची ही हळहळ व्यक्त होते. गेली अनेक वर्ष, जवळपास 20 वर्षांपासून त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले कलगीवाले शाहीर ठकसेन सिंजे गुडुंचवाडीकर हे आपल्या समवेत आहेत. तर शाहीर नमस्ते. नमस्ते. गेल्या 2 दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली. रामदास गुंड यांचं निधन झालं. तर ज्यावेळेस निधनाची बातमी तुम्हाला समजली त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? खऱ्या अर्थाने सांगावं असं वाटतंय, कलगीतुऱ्याच्या माध्यमातून एक त्याला आपण हिरा म्हणू शकतो, कलगीतुऱ्यातला एक बादशाह म्हणू शकतो. कारण आज महाराष्ट्रामध्ये कलगीतुरा करत असताना त्या माणसाची उणीव भासणारच आहे. कारण ती व्यक्ती अशी होती, रामदास गुंड व्यक्ती अशी होती का त्याने एकदा डप हातात घेतला आणि ते जर गायला लागले, कुठलाही प्रश्न असो कलगीवाराचा काही असो, ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचा तेवढा अभ्यास असल्यामुळं त्यांच्या पद्धतीने त्यांनी उत्तर कधी माझं ठरलं नाही. कमीत कमी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, शाहीर गुंडाचे माझे 20 वर्षापासून संबंध होते. योगायोगाने दीपाली मॅडमच्या काळामध्ये मी पहिला कलगीतुरा जयसिंग माळुतकर संगती करत होतो. जयसिंग माळुतकर आमचे मित्र, आता ते हरिभक्त परायण झालेले आहेत. आणि त्यांच्या मागे झिलकरायचं काम करत असताना त्या काळापासून, म्हणजे 20 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे तशी. कारण जयसिंग संगतीने वयाच्या 10 वर्षापासून कलगीतुरा, जागरण, गोंधळ हे कार्यक्रम करत असताना मग शाहीर गुंडांची भेट व्हायची. शाहीर गुंड पूर्वी मुंबईला असायची. मुंबईमध्ये त्यांचा गाडी धंदा व्यवसाय असायचा. तिकडून आल्याच्या नंतर पण गुंडाच्या गाणं सगळं डोक्यात, त्यांनी कधी वहीला हात लावला नाही. समजा शाहिरांना मी म्हणलं, शाहीर का बा मला, मी तुम्हाला आता प्रश्नाचं उत्तर दिले की अमुक अमुक ग्रंथात आहे, शाहीर सांगणार. शाहीर ग्रंथात जर विषय माझ्याकडे काढायचं झालं तर माझ्याकडं ते विचार म्हणायचं बरं का, तर माझ्याकडं एक पिकाप भरण एवढे ग्रंथ आहेत. आणि खरोखर जेवढा संग्रह त्या माणसाच्या डोक्यामध्ये होता, पण योगायोगाने आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना. अशा पद्धतीनं शाहीर रामदास गुंड आज कलगीतुऱ्याच्या माध्यमातून आपल्यात नाहीत आणि त्यात आपल्याला भेटणारे नाही. आज देवांनी त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्याजवळ जागा दिली. पण कलगीतुरा जो होता, त्या कलगीतुऱ्यातला खरा रस जिथं रामदास गुंड असन तिथं ठकसेन शिंदे असणार, म्हणजे असणारच. बरोबर. नुसतं ठकसेन शिंदे रामदास गुंड म्हटला, मी अतिशक्ती बोलणार नाही. कपार माणूस कुठूनही असू दे, 10 किलोमीटर असू दे, 20 किलोमीटर असू दे, ठकसेनचा आणि रामदास गुंडाचा सामना आपल्याला गेलंच पाहिजे. बरोबर. मग आम्ही एकदा डब एकामेकांनी, आता आम्ही मित्रच होतो, डब एकदा हातात घेतला का त्यांची बाजू त्यांनी सांभाळायची, त्यांच्या पक्षाची बाजू त्यांनी सांभाळायची, माझ्या पक्षाची बाजू मी सांभाळायची. असं तसे जर गुंडाचे किस्से सांगायला गेले, इतके काय किस्से आहेत. एखादा किस्सा सांगा आम्हाला. आता किस्सा म्हणजे शाहीर गुंड नेहमी सांगायचे का बाबा, आता थोडं अंतकरणाला वाईट वाटते का बाबा, ज्याचा शास्त्रात हातखंडा त्याला म्हणायचे रामदास गुंड. हे शाहिराचं नेहमीचं वाक्य. पण मी विनोद म्हणून, मी काय त्याला टार्गेट करत नव्हतो, मी त्याला विनोद म्हणून म्हणजे एक बोलायचा का शाहीर ज्याचा हातात शास्त्रात खंडा त्याला म्हणतात रामदास गुंडा. आता दुसरं एक वाक्य असायचं, पण आता ते नसल्यामुळे मी ते बोलणार नाही. विनोदही बोलायचं. पण शाहिरांना कधी माझा राग आला नाही. आज माझा कार्यक्रम, आज गुंडाचा माझा कार्यक्रम शिंग्यामध्ये होता, शिंगे पारगाव मध्ये, आपलं सॉरी पारगाव मध्ये. तर योगायोगाने गुंड नसल्यामुळं आका फड सोना दिसत होता. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मला गुंडांबद्दल 2 वाक्य त्याच ठिकाणी बोलायला लागले, तर अक्षरशः मी तर भावूक झालो, पण आका समाज भावूक झाला. त्याच ठिकाणी पुरावा पण आहे. कारण त्या काही सामन्यात होत्या, आड्याला होत्या, पाड्याला होत्या, एकदा सामना झाला आम्ही एकत्रित बसून चहा घेणारे. म्हणजे ती व्यक्ती कधी अशी वरगळ्या गेली नाही. कलगीतुरा संपला, वाद संपला, अशा पद्धतीची व्यक्ती होती. पण देवानं त्यांना लवकर आपल्यातून नेलं. आता त्यावरती काही जास्त मी संभाषण करू शकत नाही, कारण जो आवडे सर्वाला तोच आवडे देवाला. आणि काय किस्से आहेत, लय किस्से आहेत. कारण गुंड शाहीर, मी त्याला नाही माझा गुंड शाहीर, अहो काय
तुम्ही ते कपडे अहो म्हणायचे शाहीर हा भगवाबाना फक्त गुंडच टिकू शकतो, कोणीच गुंडाशिवाय हा भगवाबाना कोणी टिकूच शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत भगवाबानामध्ये असणारा शाहीर रामदास गुंड महाराष्ट्राचा हिरा आपल्यातून आज निघून गेलेला आहे. त्याबद्दल आता काय बोलावं हे मला पण सुचत नाही. देवांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्याजवळ जागा द्यावी अशी माझी विनंती आहे. आणि माझ्या पार्टीच्या वतीनं शाहीर ठकशे शिंदे आणि पार्टीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.